नमस्कार मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस म्हणजेच श्रीकृष्ण जन्म झाल्यावर दुसरा दिवस गोपाल काळ्याचा म्हणजे दहीहंडीचा, गोविंदाचा। आणि या दिवशी आपल्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी खेळली जाते आणि मग दहीहंडी वगैरे खेळून सगळेजण तळ्यावर जातात। मग तळ्यावरनं यायचं, मग महाप्रसाद असतो। सो आता मी निघालोय, 7 वाजलेत मंदिरात जायला आणि आलोय कितीला 3:30च्या दरम्यान आलोय काहीतरी आणि 4 वाजेपर्यंत जागाच होतो आणि 2 तास हार्डली झोपलोय फक्त। त्याच्यामुळे डोळे बघू शकता तुम्ही पूर्ण जड झालेत, लाल झालेत लिटरली आणि त्याच्यातून पाणी येते, पण जावं लागतंय कारण आता सकाळी 7 वाजता मंदिरामध्ये पुंज घेण्याचा कार्यक्रम आणि कणा लुटण्याचा कार्यक्रम असे 2 कार्यक्रम असतात। सो ते काय आहेत आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया देवळामध्ये जाऊन, मंदिरामध्ये जाऊन। सो माझ्यासोबत राहा तुम्ही नक्की। आणि एक सांगायचं विसरलो, आमच्या गावामध्ये ना दरवर्षी टी-शर्ट छापतात आणि ही या वर्षीची टी-शर्ट आहे। सो गेल्या वर्षी पण काहीतरी अशीच होती, पण गेल्या वर्षी जांभळा रंग आणि निळा रंग होता आय गेस, आणि यावर्षी हा केशरी म्हणजेच भगवा रंग आहे आणि मस्त टी-शर्ट वाटते एकदम। मी इथला फोन केला, मी आता तो पण येतोय, चला जाऊया। सकाळी ऍक्च्युली 5:30ला उठलेलो मी, पण पाणी गरम झाला नव्हता म्हणून वाट बघून बघून माझा पुन्हा डोळा लागला आणि मी आता पुन्हा 6:30 वाजता उठलो। सो जातोय। मित्रांनो, आता पुंज घेण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। ज्या विवाहित दाम्पत्याला आपत्यप्राप्ती होत नसते त्यांना खरं तर हा पुंज देण्याचा मान दिला जातो आणि यावर्षी हा मान भाया दादाला देण्यात आला। पुंज घेतल्यानंतर लगेचच कणा लुटला जातो। या कण्यावरचे जे तांदूळ आहेत ते आपल्या घराभोवती चारी बाजूला टाकल्यास कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे। सप्तकरी मंडळी अगदी रात्रीपासून जेवण बनवण्याच्या तयारीमध्ये असतात आणि संपूर्ण गावकीला हे जेवण असतं। कणा लुटल्यानंतर पवा घेण्याचा कार्यक्रम असतो। आता पवा घेणे म्हणजे नक्की काय तर सांगतो। गावातील मंडळी ज्यांनी नवस मागितलेला असतो ते आपल्या लहान मुलांना घेऊन काही अशा पद्धतीने झोपलेले असतात। सप्तकरी मंडळी खेळे म्हणून बाहेर पडत असताना त्यांच्यापैकी कोणाचा स्पर्श खाली झोपलेल्यांना झाला तर नवस पूर्ण होतो असे म्हणतात, अशी मान्यता आहे। तर मित्रांनो, चला आता अनुभवूया आपला पारंपरिक काठीवरचा गोविंदा, जो की बरेच वर्ष आमच्या भेंडखळ गावामध्ये खेळला जातो। कोणत्याही प्रकारचे मानवी मनोरे न रचता काठीला हंडी बांधून ती खालीवर केली जाते आणि मग सप्तकरी मंडळी किंवा गावातील हौशी लोक ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारे आमच्या गावातला पारंपरिक दहीहंडीचा सोहळा संपन्न होतो।
लाडू एक नंबर झालेले, धन्यवाद. गाईज आता मी आणि मी चाललोय गाडीवर तल्यावर आणि मस्तपैकी तल्यावर आता येऊ आणि फ्रेश होऊन पुन्हा आपल्याला महाप्रसादासाठी यायचं आहे मंदिरामध्ये. आणि नंतर महाप्रसाद खाल्यानंतर घासायची आहेत भांडी. आता मला या वर्षी आम्हाला भांडी घासायचं काम आलंय आणि गाडी घेतली खड्ड्यातनं. मित्रांनो, गावातील विठ्ठल मंदिर, जरीमरी मंदिर, हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर या चारही मंदिरांजवळ दहीहंडी फोडून झाल्यावर सगळे सप्तकरी मंडळी तळ्यावर जातात. तळ्यावर जाऊन आरती वगैरे करून पादुका विसर्जन होतं. सगळेजण आंघोळ करून मग घरी परततो. सगळं ओके. पाणी कसं येईल त्याच्यात पाणी नाही येणार. जनार्दन जाणेन काही तुझवीन ईश्वरा क्षमा करावी मज दीन पामरा गेलेची पाप मम दुःखही सर्व गेले दारिद्र्य सर्व तुवा विलयासी नेले संपत्ती सौख्य सगळे क्षणी एक हाता कारुण्य सिंधू तुझला नयनी पाहता मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन असे तरी पूजा ही आदरे सेवी पूर्ण मानो नियंतरी अपराध सहस्रे घडती प्रत्यंतरी दास मानोनी पायाचा क्षमा करी कृपा देई जया देई यशा देई वदी हरी सौभाग्य दे सुता दे पूर्ण काम मला करी कुंडली रामचंद्र
रामचंद्र महाराज की जय। रंग हर 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 महादेव। जीवनमुक्त स्वामी महाराज की जय। कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मित्रांनो, मी आता आलेलो आहे तळ्यावरून आंघोळ करून. आता चेंज करायचं आहे आणि जायचं आहे भोजन. भूक लागली आता. सो 1 2 3. येस, मी आलोय आता रेडी होऊन. मला ऐकायला येतो आवाज. आता बहुतेक जेवायला सुरुवात केली आता. सो मी जातोय जेवायला आता. पाऊस पण खूप आहे आणि यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस पडलाय सप्त्याला. जेवढे म्हणजे मी लहानपणापासून जातोय आणि एवढ्या वर्षामध्ये मी एवढा पाऊस कधी बघितला नव्हता. कारण काल पण पाऊस होता कंटिन्यू आणि आज पण पाऊस आहे. आता पाऊस जास्त असल्यामुळे जेवण बाहेर लावता येणार नाही वाढण्यासाठी. सो कसा काय अरेंज करतात देवळामध्ये मंदिरामध्ये ते बघूया आणि जाऊया जेवायला. मित्रांनो, महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा हरिनामाचा जप केला जातो आणि त्यानंतरच आपल्या महाप्रसादाला सुरुवात होते. जवळपास गावातील सर्व मंडळी हा महाप्रसादाचा लाभ घेतात आणि घरीसुद्धा घेऊन जातात. आणि ह्या वळणावर 7 दिवसांचा श्री अखंड हरिनाम सप्ताह अखेर इकडे संपन्न होतो आणि चाहूल लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची. मित्रांनो, आपला श्री अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न झाला. गोपालकाळ्याच्या दिवशी म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी मजा आली. खूप जणांचं कौतुक ऐकून बरं वाटलं आणि वेगळंच वाटतंय, आनंद होतोय. फक्त आता पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. आता गणपती बाप्पांची चाहूल लागली आहे. जसा सप्ताह आपला संपतो तसं आता लगेच गणपती बाप्पांच्या मखराचं डेकोरेशन आपल्याला करावं लागतं आणि तेही दिवस मला अत्यंत प्रिय आहेत. संपूर्ण वर्षभरामध्ये जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात आणि सर्वांनाच आवडतं. सो असा सोहळा स्वर्गी नाही. मी आजपर्यंत जेवढ्या गावांमध्ये बघितलंय त्यामध्ये आमच्या भेंडखळ गावासारखा सप्ताह कुठेही साजरा होत नाही. माझे कलिग्स आहेत ते सुद्धा मला बोलतात की आम्ही तरी असं पहिल्यांदा बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा सोहळा. तर आशा करतो की तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये, गणपती बाप्पांच्या व्हिडिओजमध्ये स्पेशल करून. गेल्या वर्षी आपल्याला खूप जास्त प्रेम मिळालेलं, म्हणजेच त्या सीझनमध्ये माझे 3000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स म्हणजे जी आपली यूट्यूब फॅमिली आहे ती अशी बूस्ट झाली होती आणि खूप जास्त जणांचा मला चांगला प्रतिसाद आला होता. कंटीसाठी खास करून गणपती बाप्पांच्या जी मी बनवली होती. आणि यावर्षीसुद्धा मी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच. टिल देन काळजी घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.